विद्यार्थी मित्रांनो, दिशा करिअर अकॅडमी या आपल्या YouTube प्लॅटफॉर्ममध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण कामगार आयुक्तालय तांत्रिक अभ्यासक्रम आहे 80 मार्कांचा म्हणजे 40 प्रश्नांची तयारी आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे। ऑनलाईन जे काही आपल्या YouTube प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे। हा तिसरा आपला ऍक्ट आहे, चौथा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरचा या सिरीज मधला। यामध्ये आपण संपूर्ण कायद्यांची विस्तृतपणे माहिती घेत असतो आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे तितकाच अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहे। म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की जो काही कामगार आयुक्तालयाच्या वेबसाईटवर जे काही कायद्यांची पूर्ण पीडीएफ दिलेली आहे ती जर पूर्ण पीडीएफ जर आपण वाचली तर आपलं 100% या ठिकाणी आपण पास होऊ। तसं नाहीये मित्रांनो, तुम्ही जर इतके सारे कायदे वाचले तर ते तुमच्या लक्षात राहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे आपण विस्तृत अशा नोट्स सुद्धा तयार केलेल्या आहे, ज्यामध्ये MCQ प्रश्न असतील आणि वन लाइनर सुद्धा शेवटी टॉपिक वाईज दिलेलं आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला या नोट्स 99 रुपयात आपल्या मी नंबर देतोय त्या नंबरवर मिळतील। तुम्हाला कशा परचेस करायचे ते पण सांगतो। यामध्ये आपण सर्वात पहिला कायदा घेतोय पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936। आता हा जो कायदा आहे तो कशासाठी नेमका तयार करण्यात आलेला होता त्याचं उद्दिष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। सर्वात प्रथम तुमचं जे काही पेमेंट आहे, सॅलरी आहे, ती वेळेवर मिळण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य पद्धतीने मिळण्यासाठी यासाठी हा जो काही कायदा आहे तो कायदा तयार करण्यात आलेला आहे। याचं उद्दिष्ट काय आहे मित्रांनो, तर कर्मचाऱ्यांना वेळेवर उत्पन्न मिळावे, वेतन मिळावे। आता बघा, आपण ज्या कंपनीत काम करतो कुठे असू द्या, दर महिन्याला तुम्हाला एका फिक्स तारखेला वेतन मिळत असतं। कंपनीमध्ये असो, एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये असो, गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल एम्प्लॉय असेल, आणि जे काही मजूर असतात त्यांना सुद्धा ठराविक 8 दिवस किंवा 15 दिवसानंतर मिळतं। आता समजा आपण एखादं विचार करतो की गावाकडे एखादा मजूर काम करतो, त्याला त्याचा जर गावचा बाजार जर गुरुवारी असेल तर त्या गुरुवारी त्याला पेमेंट मिळतं। असं नाही होत मग 15 दिवसानंतर पेमेंट घे, बरोबर। काही ठिकाणी जे वीट भट्टीवरचे वर्कर्स असतात त्यांना दर शुक्रवारी किंवा दर शनिवारी असं पेमेंट मिळत असतो। म्हणजे कंपनी असो किंवा प्रत्येक ठिकाणचा जो कुठलाही एम्प्लॉई आहे, कामगार आहे, त्याला वेळेवर वेतन मिळावं, योग्य पद्धतीने मिळावं यासाठी हा कायदा स्थापन करण्यात आलेला आहे। वेतनातून बेकायदेशीर कपात होऊ नये म्हणून आता भरपूर वेळेस काय करतात, जे कॉन्ट्रॅक्टर्स थ्रू कुठेतरी एखाद्या कंपनीत लागलेले असतात ते 2000-3000 रुपये डेबिट सुद्धा करतात अकाउंट मधून। तर असे त्यानंतर अशा गोष्टी होऊ नये म्हणून हा कायदा आहे तो लागू करण्यात आलेला आहे, बरोबर। आणि जर कुणी वेतनातून कपात करत असेल तर त्या कपातीचं तुम्हाला या ठिकाणी कारण सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही विचारू शकता आणि लीगल तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचा अधिकार या कायद्यामधून मिळतो। म्हणून कुठलीही कंपनी किंवा असेल ते तुमच्या जे काही पेमेंट असेल त्याच्यामधून काही तुम्हाला न विचारता कुठलीही गोष्ट वजा करू शकत नाही वेतनाची। त्यानंतर वेतन देण्याची पद्धत आणि कालमर्यादा निश्चित करणे। म्हणजे काय की वेतन देण्याची पद्धत काय आहे, काही ठिकाणी कॅश पगार मिळतो, काही ठिकाणी ऑनलाईन मिळतो, काही ठिकाणी चेक मिळतो। तर एक वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे पेमेंट कशा पद्धतीने मिळेल प्रत्येक कंपनीवर डिपेंड असतं। त्या ठिकाणी ही जी काही पद्धत आहे ती सेट केलेली असते। त्यानंतर वेतन कोणत्या तारखेला मिळणार आहे, 8 तारखेला मिळणार आहे दर महिन्याच्या 2 तारखेला मिळणार आहे। पगार जो काही तुमचा कॅल्क्युलेट केला जातो तो किती दिवसांचा पगार आहे, मग समजा 1 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंतचा पगार काही कंपन्यांमध्ये तुम्हाला 5 तारखेला मिळतो किंवा 8 तारखेला मिळतो। मग हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे स्टँडर्ड गोष्टी आहेत, तर या एखाद्या कायद्याने सेट होतात। त्याच्यामुळे काय होतं की आपला जो काही पुढची जी अरेंजमेंट असते ते आपल्याला करता येते। म्हणून काय की या कायद्याची वैशिष्ट्य जाणून घ्या आधी। कामगारांचे आर्थिक शोषण रोखणे म्हणजे बेकायदेशीर जर कपात तुमची झाली नाही तर मग ते काय होतं की तुमच्यासाठी चांगलं आहे, बरोबर। बेकायदेशीर कपात होणं हे आपल्यासाठी चांगलं नाहीये। आणि कायद्याच्या अंतर्गत या ज्या काही सगळ्या गोष्टी आल्यामुळं कंपन्या कुठल्याही पद्धतीचं बेकायदेशीर वेतन कपात तुमच्या अकाउंट मधून करू शकत नाही। आता जर हा कायद्याची उद्दिष्ट आपल्या लक्षात आली म्हणजे पेमेंटच्या रिलेटेड हा ऍक्ट आहे हे तर तुम्हाला कळालेलं आहे। आता पुढची गोष्ट जर बघितली तर हा कायदा कुठं कुठं लागू होतो, तर काही कारखाने असतील, औद्योगिक आस्थापना असतील, रेल्वे, वाहतूक सेवा, इतर अनेक संस्थांवर लागू असतो। म्हणजे तुम्ही एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिपाई म्हणून जरी कार्यरत असाल तरी तुम्हाला लागू होतो। तुम्ही जर एखाद्या ठिकाणी प्रायव्हेट फायनान्स कंपनीमध्ये काम करत असाल तरी तुम्हाला हा कायदा लागू होतो, ओके। सध्या या वेतनाच्या संबंधित त्या सर्व तरतुदी आहेत त्या कोड ऑफ वेजेस ऍक्ट 2019 मध्ये समाविष्ट केलेला आहे। नवीन ऍक्ट आलेला आहे तुम्हाला माहिती आहे,
तो आपण नंतर डिस्कस करणारच. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या कायद्याची देणार आहे आणि ही PDF सुद्धा तुम्हाला पूर्णपणे मिळणार आहे. वेतन म्हणजे काय, मग आता या व्याख्या असतात बघू, बरोबर. आता वेतनामध्ये काय काय समाविष्ट असतं. तुमचं बेसिक पे असतो. बेसिक पे आता प्रत्येक एम्प्लॉईला असतो, तो स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट एम्प्लॉई असो. मग समजा माझं बेसिक वेतन फॉर एक्झाम्पल 12,000 रुपये आहे. त्यानंतर प्रायव्हेटमध्ये 12,000 रुपये बेसिक पे असल्यामुळे त्यामध्ये हाऊस रेंट अलाउन्स असतो याच्यारे, तो जवळजवळ 5-6 हजार रुपये मिळणार. मग डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता असतो, तो 5-6 हजार रुपये मिळणार. आणि इतर भत्ते असतात, ते सगळे मिळून एखाद्या व्यक्तीचा पगार हा 30,000-35,000 होतो. आता बेसिक जो काही पगार आहे तो दोन एम्प्लॉईजचा सारखा असू शकतो, पण त्याच्या वेतनामध्ये वेगवेगळे फरक असतो. याचं कारण असं प्रत्येकाला त्याच्या लोकेशननुसार, म्हणजे मुंबईमधला एखादा जॉब करणारा माणूस आहे त्याचं वेतन आणि नाशिकमध्ये एखादा व्यक्ती जॉब करतोय तर त्याचं वेतनामध्ये फरक असणार आहे. तो कशामुळे, तर मुंबईमध्ये घरांची भाडे जास्त आहे, तर या पद्धतीचं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता वेतनामध्ये काय काय समाविष्ट असतं सांगितलं मी. तर बेसिक पे, DA, महागाई भत्ता असेल, त्यानंतर काही इतर भत्ते, ओव्हरटाईम वेतन असेल, त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स असेल. ओके. आता वेतनामध्ये काय काय समाविष्ट नसतं बघा. तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे तुमचा प्रवास भत्ता असतो, तो तुम्हाला सेपरेट मिळतो. प्रवास भत्ता हा तुमच्या वेतनामध्ये समाविष्ट नसतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला सेपरेट ऍप्लिकेशन करावं लागतं. तुम्ही कुठल्याही कंपनीत काम करणार असाल तर सेपरेट ऍप्लिकेशन करून मग तुम्हाला ते महागाई वेतन तुमचं जे काय असेल प्रवास भत्ता तो मिळत असतो. निवृत्ती लाभ असेल किंवा बोनस असेल तो तुम्हाला नंतर मिळत असतो, त्याच्यामुळे त्याचा वेतनाशी काही संबंध नाहीये. निवृत्ती लाभ हा तुम्हाला 59-60 वर्षानंतर मिळतो. बोनस हा सुद्धा तुम्ही जॉब सोडल्यानंतर किंवा तुमची निवृत्ती झाल्यानंतर मिळतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टीला काय म्हणतात, बोनस म्हणजे काय किंवा निवृत्ती लाभ म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. आता टोटल 60 कामगार कायदे मित्रांनो, या शॉर्ट नोट्स नाहीये, या पूर्णपणे डिटेल्ड नोट्स आहेत. ऑफर प्राइस फक्त 99 रुपये आहे. तुम्ही या 9673441230 या क्रमांकावर संपर्क साधा, तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. आता वेतन देण्याची कालमर्यादा जर आपण बघितली तर ज्या ठिकाणी 1000 पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असतात अशा कंपन्यांमध्ये किंवा अशा संस्थांमध्ये तुम्हाला वेतनचा कालावधी संपल्यानंतर 7 दिवसांच्या आत वेतन देणे आवश्यक आहे. म्हणजे काय की ज्या ठिकाणी एखादी संस्था आहे त्या संस्थेमध्ये समजा तुमची पेमेंट सायकल आहे 1 जून ते 30 जून आणि त्या संस्थेची जी काही त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या 1000 पेक्षा कमी आहे, तर त्यांना 7 दिवसांच्या आत म्हणजे 7 जुलैपर्यंत पेमेंट करणं बंधनकारक आहे. आणि 1000 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये तुम्हाला वेतन कालावधी संपल्यानंतर 10 दिवसांच्या आत वेतन देणे आवश्यक आहे. अशा 2 अटी आहे, लक्षात ठेवा. असे प्रश्न विचारले जातात. तर वेतन पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936 नुसार 1000 पेक्षा जास्त ज्या ठिकाणी कामगारांची संख्या असते त्या ठिकाणी पगार हा किती दिवसात दिला जातो किंवा जर कमी असेल तर किती दिवसात दिला जातो हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वेतन देण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली. रोख असू शकतो, कॅश असू शकतो, चेक असू शकतो, बँक खात्यात जमा असू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण असू शकतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने येतं. परंतु आपल्याला माहिती आहे तुम्ही जर कुठल्याही कंपनीमध्ये काम करत असाल, रेप्युटेड सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल कुठल्याही ठिकाणी, तर आपला पगार हा शक्यतो ऑनलाईनच होतो, आपल्या बँक अकाउंटमध्ये होतो थ्रू RTGS किंवा NEFT. हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि आपण ज्या ठिकाणी एखाद्या मजूर काम करतो तो मजुराचा पगार हा कॅश स्वरूपात होतो, कारण त्याला कॅशची गरज असते. या ठिकाणी त्यांचं पेमेंट हे 8 दिवसातच होतं, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला कॅश स्वरूपात घेणं ठीक आहे. परंतु आपला जो पगार आहे आपल्याला माहिती आहे, आपल्याला सॅलरी स्लिप महत्वाची असते. पुढे जर तुम्हाला काही लोन ऍप्लिकेशन वगैरे करायचं असेल तर त्या तुम्हाला ऑनलाईन ती सॅलरी दिसली पाहिजे, म्हणून आपल्याला पेमेंट स्लिपमध्ये दिसली पाहिजे. म्हणून आपण काय करतो, ती जी काही सॅलरी आहे ती ऑनलाईन आता प्रत्येकाच्या खात्यामध्ये वर्ग करत असतात. ओके. यामध्ये वेतनातून कोणकोणत्या कपाती केल्या जातात, तर एखादी संस्था आहे
समजा एखादा असिस्टंट प्रोफेसर आहे, तो एखाद्या संस्थेमध्ये काम करतोय, तर कोणकोणत्या कपाती त्याच्या होऊ शकतात वेतनामधून? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वेगवेगळे दंड, त्यानंतर अनुपस्थिती म्हणजे एखाद्या दिवशी ऍबसेंट राहिला तर वजा करू शकतो. त्या व्यक्तीकडून त्या ठिकाणची जर एखाद्या मालमत्तेचं नुकसान झालं तर तो कपात करू शकतो. जर एखाद्या कंपनीच्या ठिकाणी त्यांचं राहण्याची व्यवस्था आहे, प्रोव्हाइड करते ती कंपनी, आणि अशा ठिकाणी जर आपण राहतोय तर कंपनी 200 रुपये 300 रुपये किंवा 500 रुपये असं काय असेल ते वजा करू शकते रक्कम. त्यानंतर आयकर इन्कम टॅक्स सुद्धा डेबिट करू शकते. EPF म्हणजे PFचं जे काही अकाउंट असतं त्याच्यामध्ये तुमचा PF जमा होतो. म्हणजे जर तुमच्या अकाउंटमधून 1800 रुपये जर त्यांनी PF काढला तर तो कॉलेजला किंवा एखाद्या संस्थेला 1800 रुपये तो जमा करावा लागतो. अशा पद्धतीचं तुमचे डेबिट्स तुमच्या अकाउंटमधून होत असतात, लक्षात ठेवा. यानंतर बेकायदेशीर कपाती काय? आता विचार करा, या झाल्या कायदेशीर कपाती, म्हणजे तुमच्या अकाउंटमधून PF साठी पैसे कट करणे, इन्कम टॅक्स कट करणे असेल, तुम्हाला काहीतरी फाईन लावणं असेल, इतर ज्या गोष्टी आहेत त्या ठीक आहे, त्या कायदेशीर बाबी आहेत, त्या एखादी कंपनी तुमच्या अकाउंटमधून डेबिट करू शकते तुम्हाला सॅलरी देण्याच्या आधी. परंतु बेकायदेशीर कपात करू शकते का? तर नाही. ओके, ते असं नाही म्हणू शकत मग आता आम्ही 500 रुपये ठेवून घेऊ, आम्ही 1000 रुपये कट करू, आम्हाला असं नाही करू शकत, बरोबर. मग जी काही ट्रस्ट असतं किंवा संस्था असते किंवा कंपनी असते ती तुमच्या अकाउंटमधून कुठल्याही प्रकारची रक्कम विनाकारण म्हणजे बेकायदेशीररित्या कपात करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता समजा एखाद्या कंपनीने तुम्हाला वेतन नाही दिलं, आता भरपूर आपण केसेस बघतो की या कंपनीने मला 4 महिने झाले पगार नाही दिला, हे नाही दिलं, ते नाही दिलं. तर असं होत नाही मित्रांनो. तुम्हाला जर हे कायदे पूर्णपणे माहिती असले ना तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. आता यामध्ये लक्षात घ्या, जर एखादी कंपनी आहे, तुम्ही रेजिग्नेशन दिलं आणि रेजिग्नेशन दिल्यानंतर 4 महिने 5 महिने सुद्धा त्या कंपनीने तुमचा पगार दिलेला नाहीये, तर तुम्ही रीतसर जे काही कामगार आयुक्तालय विभाग असेल त्यांच्याकडे रीतसर पत्र व्यवहार करू शकता आणि तुम्हाला नक्कीच जात मिळणार आहे, बरोबर. मग आता हेच याच्यामध्ये दिलेलं आहे. तर कामगार कोणकोणत्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतो? वेतन प्राधिकरण असतं, त्यानंतर कामगार विभाग असेल किंवा सक्षम न्यायालय म्हणजे उच्च न्यायालयामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. पण सुरुवातीला तुम्हाला एखाद्या कंपनीत पत्रव्यवहार करावा लागतो, कारण जाणून घ्यावी लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जर रिप्लाय नाही दिला, त्यांनी जर पत्रावर काही प्रतिक्रिया नाही दिली तर तुम्हाला कामगार आयुक्तालयाकडे जावं लागतं. त्यांच्याकडूनही जर सॉल्व्ह नाही झाला मग तुम्हाला उच्च न्यायालयात जावं लागतं. त्यानंतरही सॉल्व्ह नाही झाला तर मग सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला जावं लागतं, एवढं लक्षात घ्या. आता नियुक्त्याची जबाबदारी काय, म्हणजे एखादी कंपनी त्यांची जबाबदारी काय हे सुद्धा सांगितलेलं आहे. मग पुढीलपैकी कोणकोणत्या या कंपनीच्या किंवा एखाद्या संस्थेच्या जबाबदाऱ्या असतात, आज सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकता 1936च्या कायद्यानुसार. तर मग काय? वेळेवर वेतन देणे, नोंदी ठेवणे, कायदेशीर कपातींचे पालन करणं, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहे. आता नोंदी ठेवणे म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्हाला सॅलरी दिली जाते तुमच्या अकाउंटमधून तर तुमची पे शीटवर सही घेतली जाते आणि पे शीटवर सही असणं फार महत्वाचं आहे. तर याला काय म्हणतो आपण? नोंदी ठेवणे, बरोबर. यानंतर शिक्षेची तरतूद आहे. आता शिक्षा किती होते, कोणाला होते ते आपल्याला माहिती नाहीये, पण वेतन देण्यात जर विलंब केला तर शिक्षा होऊ शकते. 6 महिन्यांपर्यंत जेल होऊ शकते. त्या संस्थेचा जो कोण असेल त्याला, कंपनीच्या मालकाला. बेकायदेशीर कपात जर केलेली असेल तरी दंड होऊ शकतो, शिक्षा होऊ शकते. आणि जर तुम्हाला पगार किती देताय, कोणाला किती देताय याची जर नोंद ठेवली नाही तरीही वेगवेगळ्या प्रकारचे दंड, शिक्षा होऊ शकते. याचं कारण असं आहे की समजा मी जर एखाद्या ठिकाणी काम करतोय आणि माझ्यासोबत अजून एक जण आहे, आमच्या दोघांचंही क्वालिफिकेशन सेम आहे, मला जर 20,000 रुपये पगार देत आहे आणि त्याला जर 30,000 देत आहे, ते मला कसं कळेल? मला त्या पे शीटवर कळेल ना. तर मग अशा पद्धतीने काय की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं जे काही पेमेंट आहे ते सेम असलं पाहिजे आणि याची नोंद त्या ठिकाणी ठेवली गेलेली पाहिजे. आणि ती कंपनी जर नोंद ठेवत नाहीये याचा अर्थ काय होतो मग? की त्या कंपनीमध्ये पेमेंटच्या बाबतीत इरेग्युलरिटी आहे, त्यांनी हे जे काही 1936चे कायदे याचं कुठल्याही पद्धतीचं पालन केलेलं नाही असं त्याचा अर्थ होतो, हे लक्षात ठेवा. आता 1936चा हा जो काही वेतन देयक कायदा आहे याच्याबद्दल आपण महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या, त्या बघूया. आता 1936चा कायदा आहे, वेळेवर पूर्ण वेतन न देणं यासाठी हा एक गुन्हा आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. 1000 पेक्षा कमी कर्मचारी असतील तर 7 दिवसात वेतन द्यावे लागतं. 1000 पेक्षा जास्त
जे काही कर्मचारी असतील तर 10 दिवसाच्या आत द्यावं लागतं वेतन. त्यानंतर बेकायदेशीर ज्या काही वेतन कपात असेल त्याला प्रतिबंध केला जातो या कायद्यानुसार. त्यानंतर वेतनातून फक्त कायदेशीर कपातीच करण्यात येतात. कोणकोणत्या कायदेशीर कपाती ज्या मी तुम्हाला सांगितल्या. यानंतर वेतनाशी संबंधित अनेक तरतुदी आता कोड ऑफ वेजेस 2019 मध्ये समाविष्ट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि कोड ऑन वेजेस जे काही 4 नवीन लेबर लॉ आहे ते आपल्याला 100% करायचे. आपण ही व्हिडिओ सिरीज कंटिन्यू तुमची परीक्षा होईपर्यंत चालू ठेवणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण या ठिकाणी येणार नाही. तुम्हाला नोट्स सुद्धा अत्यंत माफक दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी पैसे लागणार नाही जास्त. ओके, आता आपण सर्व प्रश्नांचा या ठिकाणी बघू. कोणकोणते वेतन भुगतान अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला, तर याचं योग्य उत्तर काय सांगा बरं. 1923, 36, 1948, 1952. 1936 रोजी लागू झालेला आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे सांगा बरं. वेळेवर वेतन देणे. आता या ठिकाणी बघा, बोनस देणे असेल, निवृत्ती वेतन देणे असेल, पदोन्नती देणे असेल, याचा उल्लेख आहे का या कायद्यामध्ये? नाहीये. मी तुम्हाला सांगितलं नाहीये उल्लेख. बोनससाठी वेगळा कायदा आहे, निवृत्ती वेतन असेल, ग्रॅच्युटी असेल, त्याच्यासाठी एक वेगळा कायदा आहे, पदोन्नतीसाठी पण बाकीच्या दुसरे कायदे आहेत. त्याच्यामुळं निवृत्ती वेतन किंवा बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही या ठिकाणी. वेळेवर वेतन देणं, पेमेंट ऑन वेजेस ऍक्ट, तर या ठिकाणी लक्षात ठेवा वेळेवर वेतन देणे. 1000 पेक्षा कमी कर्मचारी असतील तर आपल्याला माहिती किती, पर्याय क्रमांक सी बरोबर आहे 7 दिवसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी वेतन देणं गरजेचं आहे. 1000 पेक्षा कमी असतील तर जास्त असतील तर किती, तर 10 दिवसात, कमीत कमी 10 दिवसात देणं गरजेचं आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंत तुमचा पगार झालाच पाहिजे असं या ठिकाणी नमूद आहे. आता ह्या कायद्यांचं पालन मी बघतो की भरपूर कंपन्या वगैरे करत नाही. काही काही लोकांचे पगार हे 15 तारखेला पण होते. ओके, जाऊ द्या, तो विषय आपला नाहीये. ओके, यामध्ये खालीलपैकी कोणती वेतनातून कायदेशीर कपात आहे? बघा, नियोक्त्याची वैयक्तिक देणी, आयकर, मनमानी दंड आणि अनधिकृत शुल्क. तर आयकर म्हणजे इन्कम टॅक्स हे काय कायदेशीर कपात आहे. ओके, वेतन भुगतान अधिनियमातील तरतुदी मोठ्या प्रमाणावर कोणत्या संहितेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहे? सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी. तुमचं खूप काय म्हणणार आहे, काय तुमचं कन्फ्युजन होणार आहे. आता वेतन भुगतान, वेतन म्हणजे काय, वेजेस. मग लक्षात ठेवायचं कोड ऑन वेजेस. हे नवीन 4 लेबर लॉ काय केलेले माहिती का, कोड ऑन वेजेस म्हणलं की जे काही पेमेंटच्या रिलेटेड जितके काही ऍक्ट आहेत ते सगळे त्याच्यामध्ये टाकलेले, एवढं लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला. ओके, कोड ऑन वेजेस 2019, तर हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. तर अशा पद्धतीने हे लेक्चर आहे ते संपलेलं आहे. आणि तुम्हाला इतर नोट्स वगैरे बघायचे असतील तर तुम्ही सॅम्पल नोट्स सुद्धा बघू शकता. ओके, धन्यवाद.